वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांना मोताळा, बुलढाणा, शेगाव, संग्रामपूर तालुक्यात नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळालाय। लोकसभेची पूर्वतयारी म्हणून 1 मार्च रोजी वन बुलढाणा मिशन अंतर्गत त्यांची परिवर्तन यात्रा खामगाव तालुक्यात दाखल झाली आहे। या निमित्ताने महिला मेळाव्याने या परिवर्तन रथयात्रेची सुरुवात करण्यात आली आहे। खामगाव शहरातील गांधी चौक, मस्तान चौक, जय भवानी चौक, महाराणा पुतळा जवळ टॉवर चौक, फारशी चौक, मेहबूब नगर, शंकरनगर, बाळापूर फैल या ठिकाणी संदीप शेळके यांनी जनतेशी संपर्क साधून काही ठिकाणी कॉर्नर सभा घेण्यात आल्या। या सभांना खामगाव शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे यावेळी पाहावयास मिळाले। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, खामगाव। मिशनच्या माध्यमातून सातत्याने महिला मेळावे जिल्ह्याभरात घेतो आहे आणि आजपर्यंत 150 कोटी रुपयांचे वाटप जिल्ह्यातील 40,000 महिलांना केले। मला असं वाटतं की फक्त ज्या वेगवेगळ्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजना आहेत, अनेक योजना चांगल्या आहेत, पण त्या खऱ्या अर्थाने महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। फक्त आर्थिक सक्षमीकरण होणार नाही। मी ज्या भूमिका मांडल्या की महिला सुरक्षा हेल्पलाईन असली पाहिजे, या ठिकाणी महिलांसाठी स्मार्ट कार्ड दिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आमच्या माता भगिनींसाठी, माझ्या तरुण बहिणींसाठी मोफत असलं पाहिजे। मला वाटतं की सरकारनं फक्त अर्थसंकल्पात तरतुदी न करता ज्या खराच ग्रामीण भागातील महिलांना ज्या योजना चांगल्या पद्धतीनं राबवता येतील आणि त्यांच्या हिताचे असतील ते काम केलं पाहिजे। आज या ठिकाणी आपण महिला मेळावा आयोजित केला होता। सातत्यानं राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशन जिल्ह्यातील महिलांची आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ घेऊन जाते आणि जिल्ह्यातली जी परिस्थिती पाहिली आपण की हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट वर्ष आहे, परंतु जी मदत मिळायला पाहिजे होती, मागील अतिवृष्टीमध्ये सुद्धा फक्त 5-10 हजाराची मदत मिळाली। 4-5 दिवसापूर्वी जे गारा आणि अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळं शेतमालाचं, फळबागांचं, घरांचं, गुराढोरांचं प्रचंड नुकसान झालं, परंतु सरकार आणि इथले लोकप्रतिनिधी प्रचंड उदासीन आहेत असं मला वाटतं।